बस देव सत्य, संत सत्य, ग्रंथ सत्य आहे. फक्त समाधान ठेवायचं. देव नेईल त्या दिवशी जायचं, टेन्शन घ्यायचं नाही. काय होईल काही होणार. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्याची बिस्किटं खातीन. तू काय पप्याची तुझ्या वाचून काही अडलं नाही. काय होईल काहीच होत नाही. 3 शब्द सांगतो. काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. उद्या चांगलंच होईल. काल काय झालं त्याचा विचार सोडून द्या. झालं ते झालं. उद्या काय होईल हातात नाही. परत शब्द नीट आहे का. भूतकाळ आपल्या हातात नाही, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, वर्तमान का आपल्या हातात आहे. कॉलेजला असताना तुला प्रियशीनं धोका दिला. तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो म्हणजे पागल आहे का तू. अय दरिद्री पुरीसाठी मरतो का शांबड्या. अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. पुरीसाठी मरतो का दरिद्र्या तू. अय भंगरी. अय काल काय झालं आठवू नका. काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. उद्या चांगलंच होईल. आज अभ्यास करा. उद्या यश मिळेल. आज कष्ट करा. उद्या फळ मिळेल. आज नीतीनं वागा. उद्या तुम्ही देव व्हाल. कष्ट करायचं का फुकाट. फुकाट खायचं बंद करा. चिंता बिंता काहीच करायचं नाही. कट्टेवर हाते विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे. तो ठरील काय करायचं ते. आपण छाताड धोलायचं नाही. तो राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. 6 वर्ष त्यानं दुष्काळ केला. आठवड्यात ओला दुष्काळ केला. 6 वर्ष लोकांना टाकून प्यायला पाणी नव्हतं. सगळे डांबरीवर यायचे. दुष्काळ दुष्काळ. आता म्हणते ओला करा ओला करा ओला करा. राजाचा रंकही करू शकतो. राजाचा रंकही करू शकतो, रंकाचा राजाही करू शकतो. आपण बरळायचं नाही. हे काय हे काय आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं अरे देव ठरील तसं राहायचं. एक दिवस जायचं. ते कशाला कटेवर हात आहे. राजाचा रंक रंकाचा. एका वाक्यात सांगू. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. नीट आहे का. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला. जटायू रामाच्या मांडीवर मेला. काय देवाचा न्याय आहे. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर. आता जटायू हे पक्षी आणि हा देवाचा बाप. देवाचा बाप बायकोच्या मांडीवर. फडफडणारा पक्षी देवाच्या मांडीवर. उलटे फिरा. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर. आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ. रावण मारायला रामाजवळ. आणि दशरथ मारायला बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. घमेंड कमी करा. घमेंड घमेंड. 100 पोर होती धृतराष्ट्राला. ती काही दुबळी पार्टी नव्हती. 100 पोर होती. पण मरायच्या टायमाला त्यालाही दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या. हो जीवनात एक दिवस हसायचा येईल, एक दिवस रडायचा येईल. उताटेलपणा करू नका. मोटरसायकलवर चालला कुत्र्याला ताणतो तो. त्याचा बाप पिसळलेला होता. ईडी अवलाद नाही. 1 साइड भांगपाडी ते बघला तर उशिड्या काय आला पाहिजे मारा. एका वाक्यात उदाहरण सांगतो पुढे सरकवतो अभंगाच्या. ज्ञानदेव आहे देव ज्ञान आहे. फायनल झालंय. फायनल झालंय. पुन्हा वळवळ करायची नाही. चिंता करायचं काही कारण नाही. तो देव ठरेल तसं राहायचं. त्याच्या हातात आलं तर तो काही करील. फक्त संतांनी आणि देवाने सांगितलेले नियम पाळा. वाईट होणारच नाही. काल काय झालं आठवू नका. उद्याचा विचार करू नका. पण आज चांगलं वागा. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला. ती काही दुबळी पार्टी नव्हती. त्याला हात जोडून कृष्ण सांगत होता 5 गावं घेऊन मिटून टाक. फुगीर लई नमुनेवारी मिळालं पाहता का मॅग. हात जोडून कृष्ण सांगत होता 5 गावं घे आणि मिटून टाक. भांडणं करण्यात मजा. तांदळ म्हणला 5 गावं. सुईच्या टोकावर एवढी माळेल देणार नाही तर गावाची काय भाषा करतो तू. तू मेवणा आहे माझा पण चुलत मेवणा आहे. तुम्ही त्यांची जिरवणार. म्हणून दे कृष्ण म्हणला. झाली अशी झाली. 100 पोरं मिली. दुसऱ्याच्या घरची भाकरी खायच्या पाळी आली. आणि कोणच्या खाल्या. ज्यांची दुश्मनी त्यांच्या खाल्या. आणि त्यांच्या घरी जेवायला होता पठ्ठ्या. आणि त्यांच्यामध्ये 5 जण भाव ते कठीण होते. ते कोण. पांडव. त्यातला एक गडी नंगाट होता भीम.
तो कधी डोक्यात कमी होता? तब्येतीत मोकार. कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, आणि जी हळूच बोलतात लफडच डेंजर मंडळी. हा भीमगडी डोक्यात कमी, तब्येतीत जास्त. यानं दिवस नाही उगून दिला तर ते आंधळ गाठवलं. आता ऐका बारीक. त्यानं त्याला डायरेक्ट सांगितलं, ऐक आंधळ्या, ऐक ऐक, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही? अरे माझ्या घरातलं जे अन्न खातो तू ते आम्हाला दिलेल्या तळतळाटाचं आहे, तुला कधी लकलाभ होणार नाही. ऐक आंधळ्या, एक दिवस तुझा हसायचा होता, तो माझा रडायचा होता. आज माझा दिवस हसायचा आहे, तुझा दिवस रडायचा आहे. ऐक, विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले, नाक्षागरात तुम्ही आम्हाला जाळलं. अरे आमची बायको तुम्ही 100 जणांनी ओढीत आणली तर ती एकटी रडत होती. अरे ती एकटी जेव्हा रडत होती तेव्हा तुम्ही 100 जण हसत होते रे. आमची बायको रडत होती तेव्हा तुम्ही हसत होते. ती देवाला म्हणत होती मला वाचवा, तेव्हा तुम्ही तिचे केस धरून ओढीत होते. ऐक, आज तू माझ्या घरातलं अन्न खातो, तुला लकलाभ होणार नाही, ध्यानात ठेव. आणि तुझे 100 पोरं म्या मारलेत एकट्यानं, न पाचता. मग पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते, हे आता आलं एवढ्यात. लाव त्याला घोडा, घे बारगाड्या मोडून. फक्त त्या भीमाने एक वाक्य सांगितलं, तुला माझ्या घरातलं अन्न तर लकलाभ होणार नाही, तुझी 100 पोरं म्या मारल्यात. आणि म्हातारा जेव्हा बसला का भीमी याचा, त्याला म्हणायचं आंधळ्या, थोरला पोऱ्या म्या मारला. का आला बाप जेवलो, ते म्हाताराच वाळलं, खाऊनच देईन हा गडी, त्याला वाळून गेलं. ते बसलेले माणसालाही बारीक ऐका, मोबाईलांमध्ये उदाहरणं घेऊन जा, रोज घरी ऐकायचा. आपल्या कीर्तनातली उदाहरणं म्हणजे तुमच्या माझ्या घरातली आहेत. हो ऐका नीट. तो भीम त्याला सांगितलं, वाळलं म्हातारं. ते युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगड आहे? रडला धृतराष्ट्र. काय बोलायचंय महाराज, भारताचा सम्राट धृतराष्ट्र रडला. आणि काय म्हणलं माहिती का, राज्य गेलंय माझं, मी रडलो नाही. पोरं गेलेत माझी, मी रडलो नाही. पण आज मला जेवताना भीम बोलतो तेवढं बंद करा. हो मला अन्नच नाही, हो खाऊनच देत नाही हा भीम. मी जेवायला बसलं का येतोय दम देतोय, काय करायचं? वाळून गेला म्हातारा. युधिष्ठिरानं त्याला विचारलं, दादा काय भानगडे? रडला धृतराष्ट्र. मग भीमानं जाऊन सांगितलं, युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का? तो डोक्यात कमी होता. त्यानं असा अर्थ लावला, जेवताना बोलायचं नाही ना, जेवायच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातारं सोडायचं नाही, त्याच्या डोक्यात खटकी होती. कारण यांनी त्यांना त्रासही तेवढा दिला होता. दिवस उगून नाही दिला त्या भीमानं, त्या आंधळं गाठवलं. का रे आमच्या घरात मारामारी लावतो? तो म्हणला अन्नच नाही तर मारामारी लावायचं काय संबंध? पटणार नाही तुम्हाला बसणाऱ्या माणसांना. पण भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. काय वाईट दिवस येतात महाराज माणसावर. भयान रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला. महाराज पोटात अन्नाचा कण नाही, डोळ्याला दिसत नाही. आंधळा धृतराष्ट्र अरण्यात गेला महाराज. आणि खड्डा आला म्हणून धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली आणि धृतराष्ट्र जमिनीवर पडला. आंधळा धृतराष्ट्र उठायला गेला, त्याला आधार नव्हता म्हणून त्याला झाडाला हात लावला. आणि धृतराष्ट्र उभा राहायला गेला तर महाराज धृतराष्ट्र इतका पापी होता की त्या झाडाला सुद्धा आग लागली. चटका बसला धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रानं दुसऱ्या झाडाला हात लावला. भारताचा सम्राट, 100 पोराचा बाप अरण्यात जळून मेला. आणि ज्यांच्या घरात कालवणाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. आणि जगाचा इतिहास काय बोलायचंय. तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देव आला आणि भारताचा सम्राट जळून मेला. घमेंड कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा हाणतो. तुझ्याकडे किती पैसे आहेत? तू काय 15 जीप प्याला म्हणजे काय राष्ट्रपती झालाय? याडपाटा मागू ना की चड्डी फाटेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवेल?
105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं. 105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होतं आणि ते दुष्काळात भरलं. पाऊस कोरडा वला आता झालाय. कारण तेव्हा दुष्काळ कोणता होता? पाऊस आपल्याला ऑक्टोबरमध्ये झालाय. त्याच्या अगोदर काय होतं आपल्याकडे? पण तेव्हाच ती धरणं. गव्हर्नमेंट कमी करा. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा. अभंगात बसायचं आपल्याला पटकन. अभंगातला तिसरा मुद्दा. आज गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेली सगळी महिला मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक विनोद भाऊ ज्ञानदेव चव्हाण, सौ भाग्यश्री विनोद चव्हाण, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन मंडपाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेली महिला पुरुष माननीय खासदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या दिवसाचे भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या दिवसाच्या कीर्तनाला माननीय खासदार साहेब गायक वादक गुणीजन मंडपाले बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या माया, दारुडे बिरुडे बेव उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे मटक्या बिटक्या लावणारी, आकडे बेगडा लावणारी, बापाला उचलून आपटणारी पोरं बिर, पुरीच्या भावाचा मार खाणारी पोरं, गायक वादक गुणीजन. आणि पहिल्यांदा आजच्या कीर्तनाचं कौतुक करावं ते असं, एका शेतकरी कुटुंबातल्या चांगल्या माणसानं वडिलांचं 5 वर्ष पुण्यस्मरण करणं याच्यापेक्षा भाग्यवान काय? 5 वर्ष ज्या माणसानं 5 वर्ष भागवत कथा ठुली आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याला अन्नदान, स्वर्गातून सदा त्या बिचाऱ्याला वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. आणि आपलं कीर्तन ठुलंय म्हणलं आता चव्हाण पाटलाला कधीच काही कमी पडणार. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतोय. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, लग्नाला पाहिजे का नको? नको. पहिलंच वहीन बायका मिळानं, बायका 35-35चे झालेत, काही 35 40 10 राहिले मरायला. जोडीदाराचे ऑपरेशन झाले, हा पट्ट्या तसाच. 42 पुरी पाहिले, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्या पुरीच्या बापानं पोरं पाहिलं, ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण यायला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पहिला मला पाहायला आलता. आता लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्ही जवळजवळ राहिलेच. आता भंग भंग भंग